नमस्कार. अ, परखड मतमध्ये आपलं स्वागत. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. मराठा आरक्षण सोडून इतर एका आरक्षणाच्या विषयी आज महाराष्ट्रामध्ये पेल्याचं राजकारण झालं. देअर वॉज स्टॉर्म इन अ टी कप. पेल्यातलं वादळ, की पदोन्नतीमध्ये आरक्षण हा जो विषय आहे, हा गेले काही महिने हा विषय गाजतोय. अर्थात हा जनसामान्याच्या अ, आवडीचा किंवा त्यांच्या रुचीचा विषय नाही हा. आणि शासकीय नोकर जर सोडले, तर इतर कोणीही या पदोन्नतीतील आरक्षणाने प्रभावित होत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असणारे किंवा ह्याच्याने प्रभावित होणारे वर्गच मर्यादित असल्यामुळे ह्याची जितकी व्हावी तितकी चर्चा होत नाही. पण आज जे मंत्रिमंडळामध्ये समन्वयाचा अभाव ज्याला म्हणतात, त्या मंत्रिमंडळाच्या समन्वयाचा अभाव आज पुन्हा एकदा दिसून आला. विषय तो नाहीये. विषय असा आहे, की पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण 100% लागू किंवा 33% लागू किंवा 33% पदोन्नतीमध्ये आरक्षण राखीव. या ज्या सगळ्या बातम्या आहेत, या बातम्यांमुळं अ, प्रकरणामध्ये अ, सत्य काय? किंवा अ, पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत जी अनभिज्ञता आहे, म्हणजे लोकांना माहिती नसणं हा एक वेगळा विषय. म्हणजे मराठा आरक्षणाचं जेव्हा झालं, तेव्हा सुद्धा शिवाय या गोष्टीच्या, की मराठा जातीला आरक्षण देऊ केलंय, फारसं समाजाला माहीत नव्हतं, की काय चाललंय. तसंच पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत आहे, हा विषय आज चर्चेला आला. समाज माध्यमांमध्ये विशेष असं, की समाज माध्यमांमध्ये अ, खूप जास्ती प्रमाणामध्ये या विषयावर चर्चा झाली आज. प्रकरण क्लिष्ट आहे, समजून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे, की या प्रकरणामध्ये जे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, त्या प्रकरणामध्ये अंतिम निकाल जरी न्यायप्रविष्ट असल्यामुळे सुप्रीम कोर्ट देईल, तरी आज जो लागू निकाल आहे, त्या निकालामुळं पदोन्नतीमधलं आरक्षण महाराष्ट्रातलं मुंबई हायकोर्टाने रद्द ठरवलेलं आहे 2017 मध्ये. विषय असा, की 2001 मध्ये एक कायदा करण्यात आला महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एक बिल वॉज प्रेझेंटेड आणि त्या बिलचं नाव होतं रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ॲक्ट महाराष्ट्र 2001 ऑर बिल 2001. दॅट बिल वॉज असेंटेड टू ऑर पास्ड इन 2004. 2004 मध्ये महाराष्ट्रातील शासकीय सेवांमधील आरक्षण याबाबतचा कायदा 2001 ला जरी प्रस्तुत झाला असेल विधिमंडळासमोर, त्याला मान्यता मिळाली 2004 मध्ये आणि 2004च्या या कायद्याच्या तरतुदींचा अंमल करण्यासाठी एक शासन निर्णय 25 मे 2004 रोजी निर्गमित करण्यात आला. आणि त्याच्यातली मेख अशी आहे आणि हे समजून घेणं याच्यासाठी महत्वाचं आहे सगळं, की हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण पदोन्नतीमधलं आरक्षण संविधानामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ करण्याची तरतूद जी करण्यात आली, ती केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी होती. इतर कुठल्याही वर्गासाठी पदोन्नतीमध्ये आरक्षणाची संविधानामध्ये तरतूद नाहीये. तर हा जो कायदा आहे, हा कायदा अ, सर्वच जातींना म्हणजे आरक्षित वर्गातल्या सर्व प्रवर्गांना आरक्षण देऊ करणारा हा कायदा आहे. नाव पुन्हा एकदा घेणं, महाराष्ट्रामध्ये आरक्षण कसं-कसं लागू आहे? महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू आहे. ते अनुसूचित जातींना 13% अनुसूचित जमातींना 7%. इतर मागासवर्गीय ज्यांना आपण ओबीसी म्हणतो, त्यांना 436 जातींना मिळून 19% आणि व्हीजे म्हणजे विमुक्त जाती आणि एनटी म्हणजे नोमॅडिक ट्राइब्स भटक्या जमाती यांचे 3 पुन्हा गट केलेले 3 पुन्हा प्रवर्ग केलेत एनटी, बी, सी, डी आणि ह्याच्यामध्ये ह्या 4 वर्गांना मिळून 11% आणि स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी नावाचा एक वेगळा प्रवर्ग केला. त्यांना 2% आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. एकंदरीत रोजगारामध्ये महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी 52% आरक्षण आहे. आणि याच्यातल्या केवळ एका घटकाला वगळून म्हणजे ओबीसी किंवा इतर मागासवर्गीयांना वगळून त्यांचे 19% 52% तून काढून उरतात 33%. तर अ,
प्रमोशनमध्ये रिझर्व्हेशन किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण 33% ह्याच्यासाठी, की जरी पदस्थापनेमध्ये किंवा नोकरीमध्ये ॲट द एंट्री लेव्हल म्हणजे नोकरी मिळण्याच्या वेळेला आरक्षण जरी 52% असलं आणि ते जरी इतर मागासवर्गीयांना लागू असलं, तरी पण पदोन्नतीमध्ये आरक्षण हे इतर मागासवर्गीयांना लागू नाही आणि इतर मागासवर्गीयांना ह्या आरक्षणाचा हे जे आरक्षण देऊ केलं महाराष्ट्र राज्य सरकारने, याच्या विरुद्ध तर त्यांना इतर मागासवर्गीयांना सुद्धा आरक्षणातला एक मोठा वर्ग इतर मागासवर्गीय यांना सुद्धा या आरक्षणाविषयी किंतु आहे. या वर्गाने सुद्धा त्या आरक्षण रद्द व्हावं म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली. कोण त्याच्यामध्ये पिटिशनर, कोण पक्षकार ही गोष्ट वेगळी. पण खुल्या प्रवर्गाप्रमाणेच जो इतर मागासवर्गीय प्रवर्ग आहे, इतर मागास प्रवर्ग ओबीसी त्यांनी सुद्धा या आरक्षणाच्या तरतुदींविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. प्रकरण सुरुवातीला मॅटमध्ये गेलं. त्याच्यानंतर ते हायकोर्टामध्ये आलं. हायकोर्टामध्ये 2 जजेसच्या खंडपीठामध्ये या 2 जजेसमध्ये एकमत झालं नाही. एका जजनी एक निर्णय दिला, दुसऱ्या जजनी त्याच्या विपरीत काही सुचवलं आणि म्हणून प्रकरण हे हायकोर्टाच्या नियमावलीप्रमाणे हे प्रकरण तिसऱ्या एका जज पुढे नेण्यात आलं आणि मग या 3 पैकी 2 जजेसनी ज्या आदेशाला मान्यता दिली, तो आदेश या प्रकरणी अंतिम झाला आणि या प्रकरणातलं मूळ जे पिटिशनर होते मॅट समोरचे, त्यांचं नाव श्री विजय घोगरे. या विजय घोगरेंच्या नावाने ही केस प्रसिद्ध आहे. हे प्रकरण आता माननीय सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहे. 2017 मध्ये झाला असा आदेश 2017चा की महाराष्ट्र राज्यामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ करणारा जो शासन निर्णय किंवा ज्या शासन निर्णयाआधारे 2004च्या कायद्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येतं, अशी तरतूद करणारा जो शासन निर्णय, तो शासन निर्णय मुळात अल्ट्रा व्हायरस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानातील अधिकारांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने तशी तरतूद केली आणि त्याच्यामुळं तो जो शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय रद्द करण्यात आला. हे जे प्रकरण चाललं होतं मॅटमध्ये आणि पुढे हायकोर्टात सुद्धा जे आलं, त्याच्यामध्ये 2001च्या आरक्षण देऊ करणाऱ्या महाराष्ट्रात रोजगारामध्ये आरक्षण देऊ करणाऱ्या शासकीय सेवांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्राचा कायदा 2001 जो 2004 मध्ये पारित झाला, यालाच आव्हान देण्यात आलं होतं आणि मॅटनी ठरवलं होतं की हा जो कायदा आहे, हा कायदाच मुळात असंवैधानिक आहे आणि तसंच पुढं हायकोर्टामध्ये जे प्रकरण आलं, तेव्हा चर्चा ह्याच्यावर झाली की मॅट जे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा प्रशासकीय प्राधिकरण ज्याला म्हणतात, या प्रशासकीय प्राधिकरणाला एखादा कायदा वैध आहे की अवैध आहे हे ठरवण्याचं अधिकार क्षेत्र आहे का? न्यायाधिकार तसा आहे का? ज्युरिस्डिक्शन आहे का? आणि पुढे जे काय ते एकंदरीत हायकोर्टामध्ये जो निकाल आला, जो निकाल अंतिम झाला, त्याच्यामध्ये हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की हे जे 2001चा जो कायदा आहे आरक्षण देऊ करणारा, जो 2004 मध्ये अंमलात आला, त्या कायद्याची वैधता तपासण्याचं कारण नव्हतं. कारण जे विजय घोगरे आणि इतर जे पक्षकार त्या प्रकरणातले, त्यांना त्या कायद्यामुळे त्रास झालेला नव्हता. त्यांना त्या कायद्याच्या अंमलासाठी जे पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ केलं होतं, ज्या शासन निर्णयामुळं, त्या शासन मुळे ते त्रस्त होते आणि दे वर अग्रीव्ड बाय द जी-आर, नॉट बाय द एनॅक्टमेंट आणि म्हणून कोर्टाला त्या कायद्याची वैधता तपासण्याचं त्या प्रकरणी काही कारण नाही. एखाद्या दुसऱ्या प्रकरणी, एखाद्या दुसऱ्या मॅटरमध्ये कोर्ट त्या कायद्याची वैधता तपासू शकतं. तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सगळ्याच प्रवर्गांना आरक्षण शासकीय सेवांमध्ये जो देणारा कायदा आहे, त्या कायद्याची वैधता सुद्धा तपासण्यासारखी आहे. याच प्रकरणी अजून एक सुद्धा विषय निघाला होता दुसरा, की 2% जे आरक्षण स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीला देण्यात आलेलं आहे. हे 2% आरक्षण हे 50% आरक्षणाची जी मर्यादा इंदिरा साहनीने घालून दिली 1992 मध्ये, त्याच्यापेक्षा अधिकच आहे आणि त्याच्यामुळं हा पूर्णच कायदा बेकायदेशीर आहे.
किंवा असंवैधानिक आहे. अ, ह्याच्याविषयी सुद्धा पुढं चर्चा व्हावी, राज्य सरकारने त्याच्याविषयी काही करावं, असं सुद्धा या आदेशामध्ये मॅटच्या अंतर्भूत होतं. खैर, तो विषय वेगळा. हे 2017 मध्ये आरक्षण जे पदोन्नतीमध्ये देऊ केलेलं होतं, ते आरक्षण पूर्णच्या पूर्ण बाद झालंय. सुप्रीम कोर्टाने या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. आणि त्याच्यामुळं 2017 मध्ये अ, जुलैमध्ये हा आदेश आला 2017च्या. शासनाने डिसेंबर 2017 मध्ये एक शासन निर्णय काढला. हा शासन निर्णय क्रमांक 1 पदोन्नतीमधल्या आरक्षणाचा. शासन निर्णय क्रमांक 1 आणि त्याच्यामध्ये असं ठरलं, की 33% जागा आरक्षित वर्गासाठी वेगळ्या ठेवून पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण देऊ करावं. पुन्हा एकदा सांगतो, 33% जागा आरक्षित वर्गासाठी ठेवून ही जी तरतूद करण्यात आली, ही तरतूदच मुळात हायकोर्टाच्या त्या ऑर्डरच्या विरुद्ध आहे. हायकोर्टाच्या आदेशाचा भंग करणारी ही ऑर्डर आहे. पण या शासन निर्णयाचा अंमल झाला 3 वर्ष, 3.5 वर्ष, 3 वर्ष या शासन निर्णयाचा अंमल झाला. फेब्रुवारी 2021 मध्ये या बाबतीचा शासन निर्णय क्रमांक 2 आला आणि त्यांनी असं सांगितलं, त्या शासन निर्णय फेब्रुवारीमध्ये आलेल्या, की पदोन्नतीमध्ये 100% आरक्षण हे जे आरक्षण देऊ केलंय, त्याच्यातले 33% जे राखीव ठेवले, ते तसं न करता आरक्षणाच्या तरतुदींशिवाय केवळ सेवाज्येष्ठतेवर आरक्षणाचा विचार न करता 100% जागांवर पदोन्नती देण्यात यावी. शासन आदेश क्रमांक 2 पदोन्नतीमधल्या आरक्षणात 100% जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरावं, असं महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2021 मध्ये ठरवलं. आणि याचा अंमल होऊन काही लोकांना वेगवेगळ्या विभागांमध्ये हे पसरलेले आहेत लोक, जे अधिकारी वर्ग ज्यांचं प्रमोशन व्हायचं होतं. वेगवेगळ्या विभागांनी फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नती दिली आपापल्या कर्मचाऱ्यांना. आणि ही पदोन्नती सर्वसाधारण 7 एप्रिलच्या पुढून हे आदेश आल्याचं माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्यानंतर 19 एप्रिलला पुन्हा शासनाने आपला निर्णय फिरवला. पुन्हा सांगितलं, की ही जे पदोन्नत्या दिलेल्या आहेत तुम्ही 100% पदोन्नत्या सेवाज्येष्ठतेनुसार व्हाव्यात. या तरतुदीनुसार, या शासनाच्या निर्णयानुसार तुम्ही ज्या पदोन्नत्या देऊ केल्यात, त्या विभागांना सांगण्यात आलं, की त्या पदोन्नत्या रद्द करा. हे 19 एप्रिलचा हा शासन निर्णय जी.आर. क्रमांक 3, शासन आदेश क्रमांक 3, शासन निर्णय क्रमांक 3 पदोन्नतीमधल्या आरक्षणामध्ये जो लागू झाला, त्याच्यानुसार पुन्हा 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या. आणि हे जे आहे, हे त्या आदेशाची पायमल्ली करणारा शासन निर्णय हा जो. म्हणजे तुम्ही एक आरक्षण एकदा रद्द झाल्यानंतर 33% जागा राखीव ठेवू कशा शकता? आणि त्याच्याविषयी पूर्ण समज नसलेले किंवा जाणून बुजून जे बरेच लोक आहेत सोशल मीडियावर, टीव्ही चॅनल्सला इंटरव्ह्यू देऊन प्रकरणात काय आहे, प्रकरण हे समजून न घेता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. तुम्ही हे करू शकणार नाही, शासन निर्णय, संविधान आणि हे हक्क, ते हक्क. मुळात आरक्षण बाद ठरवलेलं आहे कोर्टाने. पदोन्नतीमधलं आरक्षण बाद. आजच्या घडीला पदोन्नतीमध्ये कुठल्याही प्रवर्गाला आरक्षण लागू नाही. आणि ह्याच्याविषयी आरडाओरड झाल्यानंतर पुन्हा एक 7 मेला, म्हणजे ह्याचा अन्वयार्थ काय आहे हे ज्याच्या त्याच्या विवेकावर, पण 5 मे रोजी मराठा आरक्षणाविषयी अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. मराठा आरक्षण रद्द केलं आणि लगोलग 7 मेला महाराष्ट्र शासनाने हे जाहीर केलं, की जो आम्ही एप्रिल 19ला जो जी.आर. काढला होता, ज्याच्यामध्ये पुन्हा 33% राखीव ठेवण्यात आलेलं आहे, तो जी.आर. रद्द. आणि इथून पुढं पदोन्नत्या सगळ्या ज्या आहेत त्या सेवाज्येष्ठतेनुसार होतील. आणि त्याच्याविषयी स्फुट इकडं तिकडं काहीतरी चर्चा होती. पण मागच्या आठवड्यामध्ये एक चर्चा झाली, की येत्या सोमवारी ह्याच्याविषयी एक बैठक होईल. सोमवारी ती बैठक झाली नाही. मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक, मंगळवारी म्हणजे काल
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. त्याच्यामध्ये काय निर्णय झाले, त्याच्याविषयी प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या, त्याच्याविषयी लोकांनी मुलाखती देऊन झाल्या, त्याच्याविषयी वार्तांकन झालं. हे झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्र्यांसोबत पदोन्नतीमधल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याविषयी एक मुलाखत आहे किंवा त्यांच्याबरोबर एक प्रोग्राम ठरलाय असं काहीतरी जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी जाहीर केलं. आणि याच्यानंतर बातमी आली की जो निर्णय आहे 7 मेचा त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आणि मग त्याच्याविषयी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्याच्याविषयीचे जे काय चालवायचे ते चालवले अजेंडे आणि त्याच्यानंतर परस्पर विरोधी 2 मंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे यांनी एक विधान केलं आणि एक विधान ऊर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांनी केलं आणि या दोघांच्या विधानांमध्ये समन्वय नाहीये. तर त्याच्याविषयी काय होईल, तो शासन निर्णय रद्द होईल, तो शासन निर्णय स्थगित होईल, याच्याविषयी क्लॅरिटी यायची आहे. एक जे कळतं, की त्याच्याविषयी पुनर्विचार होणार आहे, त्या शासन निर्णयाविषयी. पण या सगळ्या गोंधळामुळं पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा विषय समोर आला. त्याच्यातून सांगणं असं, की पदोन्नतीमध्ये आरक्षण फक्त आणि फक्त एस-सीज आणि एस-टीज म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना देता येतं. अशी तरतूद संवैधानिक तरतूद करण्यात आली आहे. अनुच्छेद 16(4) अ आणि ब मध्ये याच्याविषयीची तरतूद करण्यात आली आहे. 16(4) मध्ये आरक्षण रोजगारामध्ये आरक्षण देऊ करण्याचे अधिकार शासनाला आहेत. त्याच्यातून उद्भवलेल्या अनेक प्रकरणांमुळे हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने विशेषतः सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्याय निर्णयांना फिरवण्यासाठी संसदेने संवैधानिक दुरुस्ती करून आरक्षण पदोन्नतीमध्ये एस-सीज आणि एस-टीज ओन्ली फॉर एस-सीज आणि एस-टीज देता येतं अशी तरतूद केली आणि त्याचा पुढे उहापोह झाला. एम नागराज, सब्बरवाल, अनेक म्हणजे ह्या प्रकरणामध्ये पदोन्नतीचं जे प्रकरण हायकोर्टासमोर होतं त्याच्यामध्ये आरक्षणाविषयीच्या जवळपास सर्वच न्याय निर्णयांचा पुनर्विचार झाला. म्हणजे त्याचा धांडोळा घेतला गेला. तर हे पदोन्नतीमधलं आरक्षण हा जो निर्णय झाला, ह्या निर्णयामध्ये 2001 चा महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवांमध्ये आरक्षण देऊ करणारा जो कायदा आहे, त्या कायद्याच्या वैधतेलाच आव्हान देण्यात आलं होतं. आणि हायकोर्टाने असं ठरवलं, की इतर जातींना तर देताच येत नाही आरक्षण पदोन्नतीमध्ये. म्हणजे हे ज्यांनी दिलंय व्ही-जे-एन-टी ह्यांना सुद्धा जे आरक्षण देऊ केले व्ही-जे-एन-टी आणि स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी या 3 प्रवर्गांना मिळून 20% अधिक हे 13% असं जे आरक्षण 33% देऊ केलेलं आहे, हे आरक्षण अवैध आहे. एस-सी आणि एस-टीला दिलेलं आरक्षण सुद्धा अवैध आहे, असं एका ओपिनियनमध्ये आलंय. कारण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले जे निर्देश आहेत किंवा जी नियमावली सांगितली आहे सुप्रीम कोर्टाने, त्यांचं पालन झालं नाही. पुढं कुठल्याही प्रकारे आरक्षण देऊ करण्याचे जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचं वाचन करताना अनुच्छेद 16(4) आर्टिकल 16(4) अँड आर्टिकल 335 आर टू बी केप्ट इन कन्सिडरेशन या 2 अनुच्छेदांमधील तरतुदींचा विचार आरक्षण देऊ करताना करायचा असतो आणि त्या तरतुदी महत्वाच्या अशा, की एखादा प्रवर्ग, एखादा वर्ग मागासलेला आहे, हे असलं पाहिजे आणि त्या मागासलेल्या प्रवर्गाचं पुरेसं प्रतिनिधित्व, पर्याप्त प्रतिनिधित्व शासकीय सेवांमध्ये नाही आणि हे 16(4) मध्ये अनुसूचित आहेत. 335 अनुच्छेदामध्ये असं सांगितलंय, की त्याच्यामुळं कामकाजाच्या शासनाच्या, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये. एफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन शुड बी कन्सिडर्ड व्हाईल ग्रांटिंग रिझर्वेशन्स आणि ह्या 3 गोष्टींचा विचार न करता विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातींचं प्रमाण किंवा त्यांचं प्रतिनिधित्व पुरेसं आहे की नाही याची शहानिशा न करता हे आरक्षण एस-सीज आणि एस-टीजला देऊ केलं म्हणून ते बाद आणि इतर प्रवर्गांना तर आरक्षण पदोन्नतीमध्ये देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण तसं संविधानातच तरतूद नाहीये कुठं.
संविधानात विशेष तरतूद ही करण्यात आलेली आहे अनुच्छेद 16(4)A मध्ये, की ओन्ली फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स, अनुसूचित केवळ आणि केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच पदोन्नतीमधलं आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलंही आरक्षण लागू नाही. तरी पण सन 2017च्या डिसेंबर पासून पदोन्नतीमधल्या आरक्षणामध्ये 33% जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. म्हणजे एकंदरीत जे पदोन्नतीसाठी पात्र लोक आहेत सेवाज्येष्ठतेनुसार, त्यांच्यातल्या 1/3 लोकांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागत होतं. ही खुल्या प्रवर्गाची व्यथा आहे. आणि ह्याच्याविषयी सर्वसामान्यांमध्ये काहीही माहिती नाही. आणि सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य प्रवर्गातल्या, खुल्या प्रवर्गातल्या, ज्याच्यामध्ये सगळेच प्रवर्ग आले, तर खुल्या प्रवर्गाच्या हितामध्ये शासनाने एक निर्णय घेतला, की 100% पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती व्हावी. हा जो निर्णय घेतला, याचं सुद्धा यथोचित स्वागत खुल्या प्रवर्गाने केलं नाही. कारण खुल्या प्रवर्गातल्या शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांनाही या प्रकरणाचं गांभीर्य, या प्रकरणाचं महत्व कळत नाही. तरी पण हे जर सरकारने केलेलं आहे, की 100% पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठतेनुसारच देण्यात यावी पदोन्नती, तर हे अतिशय इष्ट पाऊल आहे आणि हे हायकोर्टाच्या ऑर्डरच्या अनुपालनामध्ये आहे. कारण इतर काही जर केलं, पुन्हा जर आता आरक्षित जागा राखीव ठेवल्या, तर त्याच्याविषयी आता सर्वसाधारण जनजागृती झालेली आहे. ह्या गेले जे 2-3 महिन्यांमध्ये हे परस्पर विरोधी जे निर्णय घेतले शासनाने, त्याच्यामुळं अवेअरनेस वाढलेली आहे. आणि हे तर माझं प्रतिपादन, की असे 33% आरक्षित ठेवणं किंवा त्या 33%वर पदोन्नती न देणं, पात्र लोकांना सुद्धा आरक्षण कधीतरी पुढे मिळेल, या आशेने त्या जागांवर भरती न करणं पदोन्नतीने, हे इन लेटर ऑफ धिस इज अगेन्स्ट द लेटर अँड स्पिरिट ऑफ द ऑर्डर पास्ड बाय द हायकोर्ट. कोर्टाच्या आदेशाचा भंग करणारा हा निकाल राहील आणि ह्याच्याविषयी कोर्ट कज्जे संभवतात. तर 33% आरक्षण जे म्हणजे कोण काय अभिनिवेश आणतंय, की जसं काही पदोन्नतीमध्ये आरक्षण हा हक्कच आहे, असं काहीच नाही. म्हणजे पदोन्नतीमध्ये आरक्षण हा विषय सर्वस्वी शासनाच्या विवेकाचा आहे आणि शासनाने तो विवेक काही ठराविक नियमावलीमध्ये जे निर्देश दिलेले आहेत किंवा जे तत्व आहेत घटनेमध्ये अनुस्यूत किंवा वेगवेगळ्या न्याय निर्णयामध्ये अनुस्यूत जे तत्व आहेत, त्या तत्वांचं पालन करून आवश्यक असल्यास जी आवश्यकता कोर्टाला सांगावी लागेल, कोर्टात सिद्ध करावी लागेल, अशी आवश्यकता असल्यासच केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण पदोन्नतीमध्ये देता येतं, इतर वर्गांना देता येत नाही. त्याच्यामुळं हे 33% जे आरक्षण ठेवण्याचा जो सरकारचा निर्णय होता, तो किमान 20% सोडून जे 13% इतर प्रवर्ग आहेत, म्हणजे व्ही-जे, एन-टी आणि एस-बी-सी, ह्या 3 प्रवर्गात पुरतं तरी हे फोल आहे. कारण त्यांना कधीही पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणार नाही. मुळात पदोन्नतीमध्ये एस-सी, एस-टीला जे आरक्षण आहे त्याच्याविषयी सुद्धा भारतभरच्या वेगवेगळ्या एम्प्लॉईज असोसिएशन्सनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सादर केलेलं आहे. दॅट ग्रुप ऑफ पिटिशन्स विल बी हर्ड सूनर ऑर लेटर बाय द सुप्रीम कोर्ट. हे जे सर्व भारतभरातून आलेले जे याचिका आहेत, या याचिकांवर सुनावणी या ना त्या कारणामुळे टळतीये, कारण त्याचा खूप मोठा व्याप्ती त्याची खूप मोठी आहे. त्याचे परिणाम फार म्हणजे देशावर पदोन्नतीमधल्या आरक्षणाचा परिणाम राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणावर होईल. शासकीय सेवेवर खूप मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा प्रभाव असतो आणि पदोन्नतीमधलं आरक्षण हा एक अतिशय वादग्रस्त विषय. याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये जनरल एस-सी, एस-टीच्या आरक्षणाविषयीच सुप्रीम कोर्टामध्ये वाद प्रलंबित असताना महाराष्ट्रामध्ये हे वादळ आत्ता व्हावं, काहीही कारण नाही. गेले 3 वर्ष चाललं होतं तसं चाललं होतं. शासनाने परस्पर विरोधी शासन निर्णय निर्गमित करून ह्याच्याविषयी एक
खुल्या प्रवर्गातर्फे हे स्वागतार्ह आहे, की याच्याविषयीची अवेअरनेस लोकांची वाढली. आणि 2001 चा जो कायदा आहे, महाराष्ट्रामध्ये आरक्षण देऊ करणारा 2001 चा जो कायदा आहे, दॅट इज ओपन फॉर चॅलेंज, ओपन टू चॅलेंज. म्हणजे ह्याला आव्हान देणं एखाद्या प्रकरणी ह्या कायद्याला सुद्धा आव्हान देण्यात येईल आणि या कायद्याची वैधता तपासण्यात येईल. ज्याच्यामध्ये 2% जे स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीला दिलेलं जे आरक्षण आहे, ते आरक्षण अवैध ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. त्याद्वारे 2% खुल्या प्रवर्गाच्या ज्या जागा देण्यात आल्यात आरक्षित वर्गाला, त्या तरी खुल्या प्रवर्गाला पुन्हा खुल्या होतील. हे या पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत समजून सांगण्याचा प्रयत्न, प्रकरण क्लिष्ट आहे. तरी पण समजून घेणं आवश्यक आहे. कारण आरक्षणाविषयीच्या सगळ्या हालचाली ज्या काही होत आहेत कोर्टामध्ये, कोर्टाबाहेर, यांचा मागोवा घेणं परखडमतचं काम आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. आपण हे इथपर्यंत ऐकून घेतलं. धन्यवाद. ह्या व्हिडिओमधला विषय आपल्याला आवडला, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इष्टमित्रांसोबत शेअर करा. विषय सांगणं असं, की हे जे काय आरक्षणाची ही काय तरतूद आहे, ही तरतूद अवैध ठरवलेली असल्यामुळं सध्या पदोन्नतीमध्ये कोणालाही आरक्षण नाहीये. आणि त्याच्यामुळे जी गोष्ट नाहीच आहे, त्याच्याविषयी जे भांडणं चाललेले ते मनोरंजक आहे, की काय आवेश आणतात लोकं आणि कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पण अ, हे जास्तीत जास्ती शेअर करावा हा व्हिडिओ, ही माझी पुन्हा एकदा वैयक्तिक विनंती. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. धन्यवाद.